नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. शेळ्या थोड्याशा राहिले त्या बरं का. आणि तुमचं काय चाललंय? गायला पाणी पाजायचं आहे आणि तुम्हाला दाखवते काय हो इकडून आबाळ कसला आला. आबाळ लय आलं या. आणि मी आत्ताच आले आहे बरं का. बाहेर देवाला गेलो होतो आणि आत्ताच आले जस्ट. आता आलं आणि वारं पण इकडं सुटलं म्हणजे आता लगे पाऊस पण लय छान येणार आहे बरं का. मोठं येणार आहे पाऊस. एवढं वारं पण बेळंकीकडं सुटलंय, पाऊस येणार आहे. आणि आज आपल्या घरी कोणतं आलं होतं थांबा त्यांना विचारते. म्हणजे मी आता कमेंट बघितले आणि त्यांना विचारते बरं का. आज मी घरी नाही पण शेळ्यांची फोटो बिटो कशी भरली ती बघा. ह्याने मी नसल्यावर पण चांगली काळजी घेतात शेळ्यांची. खरं सांगू का माझ्यापेक्षा त्याने लय काळजी घेतात बरं का जनावरांची. म्हणजे त्यांचे फोटो बिटो भरवायचं काम त्यांचं असते है का नाही. आज कोण आलं घरी? काय तर कमेंट आले बाबा कोणतं आलं होतं तुम्ही घरी नव्हता. हा शेळी पालन करणार आहे. मग त्याने कुठल्या गावची होती? बसापाच्या वाडीचं पोलीस पाटील होतं. बसापावाडी कुठं आली? विठुरायाची वाडी ना बसापाची बसापावाटी काय कुठलं तर म्हणा लागले त्याने. मला पण काय लक्षात येणं झालंय. आले होते म्हणा त्याने शेळी पालन करणार आहे ते. तर मी आज गेली होती देवाला त्यामुळे मी घरी नव्हते. आत्ताच आले. भाई आमचे तेवढं पाडी घेऊन आले. पाडी घेऊन आले. कसं आहे माहिती आहे का आमच्या शेळ्या थोड्याशाच आहेत आणि आमचं पण अजून नियोजन चाललंय म्हणजे बऱ्यापैकी शेळ्या करायचं. आणि आमचं अगोदर कसं होतं शेळ्या कोंबड्या एकत्र होत्या त्यामुळे आमचं खत बीत सगळं आता आहे. आता बाहेर काढायचं आहे आणि म्हणजे शेळ्यांसाठी व्यवस्थित करायचं आहे. आमचं इतकं मोठ्या म्हणजे लय मोठं शेळी पालन नाही बरं का. छोटंसंच आहे पण तेवढंच छान आहे. आणि लय पण आपण म्हणतो ना लय शेळ्या करायला नियोजन पण लय चांगलं लागतं बरं का. त्याच्यासाठी खुराक चांगला पाहिजे, त्याच्यासाठी चारा चांगला पाहिजे, चारा पण घरचा पाहिजे, भरपूर चारा घरचा पाहिजे बरं वाटतंय. पण शेळ्यांना चारा लय लागतो बरं का. आणि चांगला चारा लागतो शेळ्यांना. त्याच्यासाठी बंदिस्तमध्ये एकदम छान असं म्हणजे नियोजन पाहिजे. म्हणजे वर शेळ्या राहाव्या, खाली त्यांची घाण म्हणजे लेंड्या बेंड्या सगळं खाली पडावं असं सगळं व्यवस्थित पाहिजे. काय करायला लागलंय तिला? असं सगळं व्यवस्थित पाहिजे. तसं असलं तर शेळ्या करायला म्हणजे त्रास कमी होतो बरं का. आणि जेवढं त्रास कमी होईल ना असं शेळी पालन करायचं. म्हणजे माणसं जास्त लागू नये आणि एका दोन माणसावर जवळजवळ 30-40 शेळ्यांचं नियोजन व्हावं असं शेळी पालन केलं तर खरंच परवडतंय बरं का. आणि ते फायद्यात पण राहतंय. नाहीतर मग असं जर आता आमचं आहे असं जर केलं असं पण चालतंय बरं का. जाळी म्हणजे पैसाशी मस्त जास्त जाळी मारायची मोठी आणि मोठी जाळी मारून त्यात जरी शेळ्या मोकळ्या सोडल्या तर चालतंय. पण पावसाळ्यासाठी कसं माहिती आहे का असं अंतराळी पाहिजे. शेळ्यांचं घाणबिन लेंड्या बिंड्या खाली पडायला पाहिजे. त्या वर शेळ्या फक्त राहायला पाहिजे. चारा दावण बिवण व्यवस्थित पाहिजे. तसं केलं तर शेळ्या 1-2 माणसाला चालतंय. आबाळ बिबाळ भरपूर आलंय त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित येणं झालाय. हो का तुम्हाला आबाळ दाखवते आहे हो का. इकडं लय आलंय आबाळ आणि आता पाऊस येणार आहे. जस्टच पावसाला सुरुवात होईल. आता म्हशीला आणून बांधले, धारा बिरा काढायचे. पण सकाळपासून व्हिडिओ नाही पडला म्हणून म्हणलं चला एखादा व्हिडिओ बनवूया. त्या पिल्ल्यांची दुधासाठी गडबड चालली होती. 2 बोकडांची दुधासाठीची गडबड चालल्या. तर असू द्या तेवढाच 2-3 मिनिटाचा व्हिडिओ चला म्हणलं करून घेऊया. तर कुठल्या थांबा त्यांना आणखी एकदा विचारते कोण आलं होतं काय. कुठल्या तर गावचं पोलीस पाटील आणि कोणता कोण आलतं म्हणलं. गोल्या बाहेर कोण आलत? पोलीस पाटील बसापाच्या वाडीचे पोलीस पाटील आणि इटुरायाच्या वाडीचं कोणतं म्हणजे असं त्यांनी शेळी पालनचा फार्म करणार आहे. आणि त्यांना म्हणजे कसं असतं माहिती आहे का अगोदर माहिती घ्यावीच लागते बरं का. आणि घेतलेलं चांगलं असतं. अनुभव लय महत्वाचा असतो. पहिल्यापासून कोण शेळ्या पाळतंय त्याचं नियोजन कसं करतंय ते सगळं बघितलेलं एकदम चांगलं असतं. गायसाठी म्हशीसाठी भरड काढायला लागल्यात बरं का. तर असू द्या
कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि जरी शेळ्या करायचं असलं तर अगोदर खरंच भरपूर माहिती घ्या. माहिती लय उपयोगी येते बरं का. भरपूर माहिती घ्या आणि मगच शेळीपालन करा. त्रास द्या. हो मस्त आबाळ आले, वारं सुटले, पाऊस मोठं येणार आहे. त्यामुळे मी पण आता ठेवते आणि धारा काढते बरं का. वेळ झाले, भरपूर वेळ झाले, धारा काढते आता.